लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून एका वर्षात 43,000 कोटींचा खर्च। माहिती अधिकारातून माहिती उघड। जुलै 2024 ते जून 2025 दरम्यान 43,000 कोटी वितरित। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याच्या बाहेर सुरक्षा वाढवली। बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली। बच्चू कडूंचा रामगिरीवर जाण्याचा इशारा। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर रामगिरीवर सुरक्षा वाढवली। धर्मादाय आयुक्तांबद्दल तक्रार नाही म्हणता आणि बाहेर वेगळं बोलता धर्मादाय आयुक्तांनी जैन समाजाचे वकील योगेश पांडे यांना सुनावलं। माझ्याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज झालाय। माध्यमांमधील बातम्यांबद्दल धर्मादाय आयुक्तांकडून नाराजी व्यक्त। सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट। 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाची माहिती पोलिसांना शिष्टमंडळानं दिली आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चा आणि सभेच्या परवानगीसाठी नांदगावकरांचं पत्र। नांदगावकर यांच्याकडनं गिरगाव चौपाटी आणि फॅशन स्ट्रीटचा पर्याय। आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक होणार। पुढील नियोजनासंदर्भात पोलिसांशी आज पदाधिकारी चर्चा करणार। फलटण प्रकरणामधील आरोपी गोपाल बदनेने मोबाईल लपवला। पोलिसांना शरण येण्यापूर्वी मोबाईल लपवल्याची माहिती। बदनेने मोबाईल कुठे लपवला याची माहिती अद्याप पोलिसांना दिली नाही। माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये घरवापसी करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हिना गावितांचा पक्षप्रवेश होणार। हिना गावितांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती। सोलापुरातील 3 माजी आमदारांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा प्रवेश पुढे ढकलल्याची माहिती। मातोश्रीच्या अंगणामध्ये भाजपचं शक्ती प्रदर्शन। महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह संस्थेच्या अध्यक्षपदाचा दरेकर पदभार स्वीकारणार। कार्यक्रमाचे भाजपकडून मातोश्री परिसरात बॅनर। देवाभाऊंचं पाठबळ हेच स्वयंपूर्ण विकासाचं बळ, बॅनरवरचा आशय। शेतकऱ्यांच्या घरावरील कौलं अश्रू ढाळत आहेत आणि मायबाप सरकार आपल्या पक्षाचे इमले वाढवण्यात मशगूल आहेत। नुकसान भरपाईची जी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली ती देखील दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती पडली नाही। सामनामधून सरकारवर टीका। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी भाजपची राजकीय खेळी। नारायण राणे आजपासून 3 दिवस जनता दरबार घेणार। चिपळूण, देवरुख, रत्नागिरीमध्ये 3 दिवस जनता दरबार। जनता दरबाराच्या माध्यमातून भाजप ग्रामीण भागातील मतदारांशी कनेक्ट होणार। जनशक्ती आघाडीचे प्रमुख अरुण जाधव आणि नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। अरुण जाधवांनी कराड उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती। नागपूर महापालिकेचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला काढण्यात येणार। 2 जानेवारीला जाहीर होणार अंतिम आरक्षण। महापालिका निवडणुकीच्या तयारीला प्रशासनाकडून वेग। डोंबिवलीमध्ये स्मार्ट मीटर धोरणाबाबत मनसे आक्रमक। संतप्त नागरिकांची मनसेकडे तक्रार। मनसे कार्यकर्त्यांची डोंबिवलीमधील महावितरण कार्यालयावर धडक। परवानगी न घेता मीटर बदलून ग्राहकांवर अन्याय करू नका, नाहीतर आधी ठोकू नंतर बोलू, असा मनसेकडून इशारा। सिल्लोड तालुक्यामध्ये एकाच घरामध्ये आढळले 500 मतदार। पंचायत समिती क्वार्टर परिसरामधील बंद असलेल्या घरामध्ये 500 मतदार आढळले। 500 मतदार आढळलेल्या घराला किरीट सोमय्यांनी भेट दिली। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा भाजप जिल्हा सचिव कमलेश कटारिया यांनी केला होता आरोप। राज्यामध्ये विविध बांधकामांसाठी एम-सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित। बावनकुळ्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणीबाबत पत्र। एम-सँड युनिट मंजुरीचे शासन अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल। सीएम वैद्यकीय सहाय्यता निधीमधून 7 वर्षीय देवांशीवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया। आईने मुलीला यकृत दिलं। आई मुलगी दोघेही सुखरूप। वाडिया रुग्णालयामध्ये देवांशीवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया। सीएम वैद्यकीय निधी टाटा ट्रस्ट यांच्या मदतीमुळे शस्त्रक्रिया यशस्वी। मुंबईमधील कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन मुनी निलेश चंद्र महाराज उपोषणाला बसणार। 3 नोव्हेंबरपासून सुरू करणार उपोषण। आझाद मैदानामध्ये उपोषण करणार। 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला परवानगी नाकारल्यामुळे 3 नोव्हेंबरपासून करणार उपोषण। अरबी समुद्रामधील हवामान खराब झाल्यामुळे मुरुड येथील जंजिरा किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी। खराब हवामानामुळे मुरुड परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पर्यटकांसाठी किल्ला बंद केल्यामुळे अनेकांचा हिरमोड। नाशिकच्या निफाडमध्ये पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात। द्राक्षबाग वाचवण्यासाठी निफाडमध्ये शेतकऱ्यांची धडपड सुरू। चिखल आणि गुडघाभर पाण्यामधून औषध फवारणी। एकरी 1 लाख रुपये देण्याची द्राक्ष बागायतदारांची मागणी। शहापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान।
नुकसानीचे कोणतेही पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी, लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जळगावमधील अनेक तालुक्यांमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। कार्तिक एकादशी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज। राज्यभरातून एसटीच्या जादा 1150 बस गाड्या भाविकांच्या सेवेमध्ये धावणार। बस स्थानकावर 1000 बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था।